नमस्कार. क्रॉस फायर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं होतं. त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता होती सरकार कुणाचं येणार. महायुतीचं सरकार आलं. मग चर्चा सुरू झाल्या त्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातल्या. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाला कुठलं स्थान मिळणार याची उत्सुकता देखील संपलेली आहे. मात्र आता पुढचा प्रश्न आहे की पालकमंत्री नेमकं कोण असणार. बरं, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल की मी या क्षणी कुठे येते. तर या क्षणी मी आलेलो आहे नाशिक शहरामध्ये. नाशिक शहरातले नागरिक, त्या ठिकाणची मिसळ आणि नाशिकमध्ये असलेलं सध्याचं गरम वातावरण याची सांगड घालणारी आजची क्रॉस फायरची मुलाखत आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहणार आहोतच. बरं, माझ्या समोर मिसळ आहे, अनेक खाद्य पदार्थ आहेत, कारण ग्रेप एम्बसी या ठिकाणी मी आज आलेलो आहे. द्राक्षाची बाग तुम्हाला आजूबाजूच्या परिसरामध्ये छानपैकी पाहता येत असेल. आणि याच वातावरणामध्ये नाशिक मधलं असं एक व्यक्तिमत्व ज्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची ठरलेली आहे आणि आयुष्यासाठी देखील कलाटणी देणारी ठरलेली आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पीक विमा आहे, त्यानंतर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत, हवामानातील बदल आहेत, शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आहे. या सर्व गोष्टींना उत्तर देण्यासाठी आज क्रॉस फायर मध्ये नवा गडी नवा राज्य आणि त्यानंतर आलेले सध्याचे नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे क्रॉस फायरच्या प्रश्नांना आज उत्तर देताना पाहायला मिळतील. नमस्कार माणिकराव कोकाटेजी, स्वागत आपलं आजच्या क्रॉस फायर मध्ये. धन्यवाद. बरं, सुरुवातीला नाशिकमध्ये तुम्ही बोलावलं, इतकी सुंदर अरेंजमेंट केलेली आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सुरुवातीला मला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर अभिनंदन तुमचं की कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या नाशिकला पुन्हा एकदा कृषी आणि त्यात असलेले सर्व शेतकरी यांच्यासाठी काम करण्याची एक मोठी संधी मिळालेली आहे. कृषी मंत्री पद मिळालं, याविषयी तुम्हाला खूप खूप खरं तर शुभेच्छा. पुढच्या 5 वर्षाचं तुमचं नियोजन शेतकऱ्यांसाठी काय? खरं म्हणजे अत्यंत जबाबदारीचं खातं हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर दिलेली आहे. खातं सुद्धा खूप सेन्सिटिव्ह आहे. बरोबर आहे. 24/7 या खात्याला त्या मंत्र्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे अशी सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या जनतेची, शेतकऱ्यांची अपेक्षा असते. आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे, गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहेत. त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांना एका ट्रॅकमध्ये आणणं आणि यांना स्ट्रीमलाईन करून त्यामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न या ठिकाणी राहणार आहेत. मी अद्याप त्या संपूर्ण कृषी खात्यामध्ये फार डोकावून बघितलेलं नाही. बरं, परंतु मी जेव्हा बनेल तेव्हा मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला शेतकऱ्याचे काही अंशी प्रश्न, बऱ्याच प्रश्न माहिती आहेत. कारण बरोबर, प्रत्येक ठिकाणी पिकाचा पॅटर्न हा वेगळा असतो. आमच्याकडे ऊसाचा पॅटर्न आहे, कांद्याचा पॅटर्न सध्या सुरू झालेला आहे, बरोबर आहे, टोमॅटो पॅटर्न आहे. त्यामुळे इकडे जे पॅटर्न चालतात त्या पॅटर्नवरती आपल्याला काही गोष्टी बोलता येतात. पण काही गोष्टी आता कपास समजा आता आमच्याकडे पूर्वी होती, आता नाहीये, तर ती आता विदर्भामध्ये आहे. बरोबर आहे. धान आहे विदर्भामध्ये, तर सोयाबीन आपल्याकडे काही प्रमाणात सुरू झालेला आहे. अशा सगळ्या संदर्भातला जो काही अभ्यास आहे तो घेतल्यानंतर त्याच्यावरती मग आपल्याला काय कायमस्वरूपी उपाय करता येतील हा विचार माझ्या मनामध्ये आहे. धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. आणि शेती हा विषय खूप वास्ट आहे. बरोबर आहे. देशातला 75% शेतकरी वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीसमोरची आव्हानं खूप मोठी आहेत. साहजिक आहे. तर त्यामध्ये स्ट्रीमलाईन करून केंद्र सरकारशी संबंधित विषय असल्यामुळे, कारण ही सगळी धोरणं केंद्रातून येतात. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या राज्याच्या कृषी खात्याचं धोरण कदाचित वेगळं असू शकेल, ते त्यांच्या अखत्यारीतलं, दुसऱ्या खात्याचं वेगळं असू शकेल, पण काही धोरणं अशी आहेत की ती केंद्रावर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकारशी संबंधित राहून केंद्र सरकारचे कृषी मंत्री माननीय नामदार शिवराजसिंग चौहान साहेब हे अत्यंत अभ्यासू आहे. बरोबर. आणि खूप मुख्यमंत्री राहिलेले व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा खूपच गाढा अभ्यास यामधला आहे. परंतु राज्यातला, महाराष्ट्रातला सुद्धा संपूर्ण डाटा घेऊन मी त्यांच्याकडे बसणार आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांच्या संपूर्ण पीक पद्धतीमध्ये, त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यांना मिळालेल्या उत्पादनामध्ये त्यांना एक संरक्षित असा कायदा कसा आणता येईल, संरक्षित असं धोरण कसं आणता येईल, हे धोरण आणण्याच्या माझी मनस्थिती आहे. बरं, शेतकऱ्यांसाठी खूप काही करायचं आहे असं जरी तुमचा मानस असला तरी हा संपूर्ण देश आपण बघितला तर कृषी प्रधान देश म्हणून पाहिला जातो. बाजूला महाराष्ट्र आहे,
जो तर कृषी क्षेत्रासाठी म्हणूनच ओळखला जातो, पण तरी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आजपर्यंत समाधान का नाही सापडलं? तर त्याला कारण असं आहे, मी अगोदरच आपल्याला सांगितलं की वातावरणामध्ये होणारे बदल, त्यानंतर पीक पेरा जो आहे त्याचा पॅटर्न, कधी काय होतं की आज समजा कांद्याला भाव जास्त झाले हा. तर कांद्याची लागवड इमिजिएट राईज होणं, वाढणं, आणि भाव पडले की कांद्याची लगेच लागवड कमी होणे, नियोजनातला अभाव आणि नियोजनातला असमानता अभाव आहे, हा. असमानता आहे. याच्यामध्ये कुठतरी सुसूत्रता आणण्याची आवश्यकता. बरोबर आहे, ही सुसूत्रता येईलच. आपल्या समोर इतके सुंदर पदार्थ आहे. नाशिकमध्ये आलं की मिसळ, द्राक्ष याशिवाय पूर्ण होत नाही. या संदर्भात मला एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे खरं तर, आणि त्यानंतर आपण मुलाखतीच्या पुढच्या भागाकडे वळूयात. बरं, यामध्ये हे जे सगळे पदार्थ आहे, यामध्ये तुम्हाला शरद पवार कोण वाटतं? शरद पवार तर जिलेबी. का? गोड बोलतात, गोड गोड बोलतात. बोलतात, हसतात. बरं, शरद पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघांचं कम्युनिकेशन आहे. क्या बात आहे. त्यांना जलेबी तुम्ही समजताय. अजितदादा यातले कोण आहेत? अजितदादा घराघरामध्ये जेवण तयार होतं, त्यातले हे अजितदादा. मिसळ आहे. जे सर्वांना आवडतं ते, जे सर्वांना आवडतं तेच दादांना आवडतं. त्यामुळे अजितदादा सर्वसामान्य माणसांमधला माणूस आहे. बरोबर त्यामुळे आहे. त्यांना मिसळ. एकनाथ शिंदेजी कोण आहेत? एकनाथ शिंदे हल्लागुल्ला माणूस आहे. हा. त्यामुळं एखाद्या कार्यकर्त्याला सांभाळायचं म्हटलं की मनापासून सांभाळतो आणि मनापासून ताकद देतो. त्यामुळे एकनाथ शिंदेचं याचं जो विशेष महत्व म्हणजे खरं म्हणजे कोणाच्याही ठिकाणी जेवणाच्या अगोदर पापड घ्यावं तसं ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. क्या बात आहे. कोणालाही आवडेल असं ते एकनाथ शिंदे साहेबांचं. बरं, आजही आपण महाराष्ट्रात बघतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसतात, शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसते. शेतकरी इमाने इतबारे जरी काम करत असला तरी त्याच्या शेतात जे पिकतंय त्याला योग्य भाव मिळत नसल्याचं दिसतं. इतकंच कशाला, तर खत घ्यायचं असेल, बी बियाणं घ्यायचं असेल, फसवणूक होते किंवा ड्युप्लिकेशन त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या मागं काय कारण असू शकतात आणि याला लढण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? नाही, असा यामध्ये बी बियाणांचा एक प्रश्न आहे, औषधांच्या कंपन्यांचा प्रश्न आहे. औषधं फ्रॉड निघतात, औषधं मारल्यामुळे अनेक पिकाचं नुकसान होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एक तर त्याला ट्रीमलाईन करून त्याचा जो काही रेट आहे तो रेट खाली आणण्यासंदर्भात क्वालिटी कशी मेंटेन होईल. केव्हीके लॅब तयार नाशिकमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी केव्हीके लॅबचं जोपर्यंत सर्टिफिकेशन मिळणार नाही, बरोबर, तोपर्यंत त्या औषधाला मान्यताच मिळणार नाही. हा. अशा प्रकारचे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. आणि मग कोणतंही औषध जे बाजारात येईल ते बाजारात शेतकऱ्यांना परवडेल या किमतीमध्ये कसं मिळेल याचाही सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. आणि सध्याचा ट्रेंड असा आहे की जास्तीत जास्त पिकांवरती औषध फवारणी सुरू आहे. बरोबर. ते औषध फवारणीचं पर्सेंटेज कमी करून आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन कसं घेता येईल हा सुद्धा माझ्या समोर तो एक विचार आहे. बरं, थोडं नाशिकच्या शेतकऱ्यांबाबत मला आपल्याला विचारायचं आहे. नाशिक जर आपण म्हटलं तर द्राक्ष बागा ही त्याची आजपर्यंत ओळख होती. गेल्या 5 वर्षाचा जर आपण थोडा पॅटर्न बघितला, हवामान बदल जर आपण बघितलं, तर साधारण 50,000 एकरपेक्षा जास्त शेती ही प्रभावित झालेली आहे. अनेकांना ही शेतीच करायची नाहीये किंवा मग इतर पिकांकडे वळण्याचा जो पॅटर्न सध्या पाहायला मिळतोय, म्हणजे नाशिक नगरीची द्राक्ष नगरी अशी जी ओळख होती ती कुठेतरी पुसली जाणार का काही वर्षात? असं होणार नाही, पण एक गोष्ट खरी आहे की अस्थिरता या क्षेत्रामध्ये खूप आहे. सर्वच शेती ह्या विषयासंदर्भात अस्थिरता खूप आहे. बरं, स्थैर्य नाही, अश्युरन्स नाही की आपण द्राक्ष बागाचं पीक घेतल्यानंतर, आपण कांद्याचं पीक घेतल्यानंतर आपल्याला एवढे पैसे मिळतीलच. व्यापारामध्ये कसं आहे, माणूस रोजचा त्याचा लाख रुपयाचा गल्ला असेल तर कधी 50,000 होतो, कधी 20,000 होतो, पण शुअरिटी त्याला त्या जेवढा माल विकला त्यावेळेस तेवढा पर्सेंटेजचा नफा त्याला शुअर डिसाईड असतो. तसं शेती ह्या विषयात नाहीये. बरं, शेती या विषयामध्ये द्राक्ष बाग हे भांडवली खर्च आहे. हो. आणि एवढा मोठा खर्च करून एखादा शेतकरी चांगल्या द्राक्षाचं क्वालिटी उत्पादन पिकवतो, आज त्याला कधी एक्सपोर्टवर फसवतात, कधी त्या मालाचा भाव कमी होऊन जातो. म्हणजे अशा सगळ्या फ्लक्च्युएशन रेटमध्ये 1 वर्ष जर तो मागे आला तर त्याला मग 5-5 वर्षी ती भरपाई करावी लागते. त्यामुळे मग एवढं अलर्ट राहून आपल्या मुलाबाळांच्या पलीकडे तो कुटुंबाच्या पलीकडे त्या बागाला जपतो आणि मग त्याच्यामध्ये त्याला जर फटका बसला तर तो फटका 5 वर्ष सुधारत नाही लवकर. त्यामुळे हळूहळू लोकांची मानसिकता निगेटिव्ह होत चालली या संदर्भात. कारण जेवढं त्यांना अपेक्षित यील्ड आहे तेवढं अपेक्षित यील्ड त्यांना मिळत नाही आणि तेवढं अपेक्षित यील्ड मिळण्यासाठीच आपल्याला काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. अश्युरन्स, मी 10 वेळा सांगितलं की अश्युरन्स आणि अस्थिरता जी शेतकऱ्यांमध्ये आहे,
अश्युरन्स आणि स्थैर्य या दोन गोष्टी आणण्यासाठी आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. बरं, तुमच्या आवडीचे पदार्थ आपण खात खात खरं तर गप्पा मारूयात. पुढचा प्रश्न जो आहे तो मला तुमच्या आवडीशी निगडीत असलेलाच विचारायचा आहे खरं तर. तो म्हणजे असा की नाशिकमध्ये शेतीसाठी बरंच काही होईल, मात्र ज्या प्रकारे सत्तांतर आपल्या महाराष्ट्रात झालं, नाशिकचंही राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळालं. आता कृषी मंत्री पद तर मिळालं, आपल्या जिल्ह्याला पालकत्व देऊ शकेल असा पालकमंत्री कोण असावा, त्यावरूनही रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळतं. कसं आहे, सर्वसाधारणपणे ज्या जिल्ह्यामधून ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून जातात त्या जिल्ह्याचं पालकत्व त्या पक्षाला मिळत असतं. साहजिक आहे, हा सर्वसाधारणपणे नियम आहे. नियम आहे. पण तो सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्याचा आहे. बर, मुख्यमंत्री त्या पक्षाच्या नेत्यांना एकत्रित बसून तो निर्णय घेतील. आमचा क्लेम आहे, नाशिकवरती नाशिकचे 100% लोक निवडून आले आहेत राष्ट्रवादी, साहजिक आहे. आणि सर्वात जास्त संख्या ही राष्ट्रवादीची आहे या जिल्ह्यामध्ये. आमच्या खालोखाल भारतीय जनता पक्ष आहे, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे 2 आमदार आहेत. त्यामुळे आमचा क्लेम आहे, आमच्या क्लेममध्ये अजितदादा जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. बरं, पण अजितदादा जे नाव सुचवतील मुख्यमंत्र्याला आणि मुख्यमंत्री जे जाहीर करतील ते मला दोन्ही गोष्टी मान्य राहतात. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर मग कुणाच्या जास्त जवळ आहे असं तुम्हाला वाटतं? कारण नाशिकमध्ये बदललेल्या समीकरणानुसार जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला मुंबईमध्ये ज्या चर्चा किंवा ज्या गाठीभेटी होताना दिसत आहेत, तुमचे आवडते या ठिकाणचे नेते, तुमचे मित्र छगन भुजबळ हे त्यांच्या जवळचे असल्याचं मानलं जातं. मग दादा भुसे, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ की मग आणखी कोणी, की मग गिरीश महाजन? हे बघा, सुदैवानं राज्यातले मुख्यमंत्री अत्यंत हुशार आहे, गोड बोलतात आणि ऍडमिनिस्ट्रेशनसाठी फार प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. कारण त्यांना चुकीचं काम करण्यास लोक आवडत नाही. बरं, त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते दादाला विश्वासात घेऊन निर्णय घेतील. आणि दादांचं त्याचं एकमत झालं की आमचा अपेक्षेचा, आमच्या इच्छाशक्तीचा त्याच्याशी काही संबंध येत नाही. त्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावं आणि त्यांनी जे ठरवलं ते आम्ही मान्य करावं. यापेक्षा जास्त काही करण्यात आता तरी मजा नाही. बरं. आणि कधीच नसते. शिस्त ही पाळली पाहिजे, पक्षातल्या लोकांनी पाळली पाहिजे, बाहेरच्या पक्षाच्या लोकांनी पाळली पाहिजे, सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. आणि शिस्तीचा शिरस्ता हा दोघेही आहेत. म्हणजे दादाही शिस्तीला प्रिय आहेत आणि मुख्यमंत्री तर त्यांना वेळावडा काम चालतच नाही. त्यामुळे ते जे निर्णय घेते तो आपल्याला मान्य करावा लागेल. बरं, पण अचानकपणे नाशिकला येण्याच्या आधी काही मेसेजेस माझ्या मोबाईलमध्ये आलेले मला पाहायला मिळालेले होते. त्यामध्ये एक मेसेज चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतं आणि त्यामधला मेसेज असा आहे की इथून मफलर गेलं आणि कोट आलाय. याचा अर्थ काय? ड्रेस आहे, ड्रेस कोड आहे हा. भुजबळ साहेब मफलर वापरतात म्हणून ते कदाचित मंत्रिपदावर नाही आहेत. मी कोट वापरतो म्हणून मफलर गेले आणि कोट आला. गेली म्हणजे कुठे गेली, अप अँड डाऊन होत राहणार आहे. तो काय विषय नाही. परिस्थितीप्रमाणे सगळ्या गोष्टी निर्णय होत असतात. व्यक्ती हा महत्वाचा नसून पक्ष महत्वाचा आहे आणि पक्षाने घेतलेले निर्णय महत्वाचे असतात. मी या अगोदर सांगितले आपल्याला शिस्त ही सर्वांना पाळावीच लागेल. बरोबर, मी असो किंवा कोणी असो, शिस्त पाळणं आवश्यक आहे. आणि शिस्त पाळण्यासाठी मी फार शिस्तीचा कडक कार्यकर्ता आहे. कारण मी त्यांचे आदेश पाळणारा माणूस आहे आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही यासाठी माझं काम पुढच्या काळामध्ये राहणार आहे. बरं, मग या महाराष्ट्राला शिस्तप्रिय असे कृषी मंत्री मिळालेले आहेत. कृषी या विषयाकडे मी तुम्हाला पुन्हा एकदा नेईन. सध्या जर आपण विचार केला, संपूर्ण भारतभर असेल किंवा महाराष्ट्र असेल, प्रत्येक ठिकाणी एक महत्वाचा विषय चर्चेला जातो, शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नसल्याचा. दुसरीकडे कांद्यानं अनेक वेळेला वांदा केल्याचं आपण पाहिलेलं होतं. तशीच काहीशी परिस्थिती सोयाबीन आणि कापसा संदर्भातलीही असल्याचं पाहायला मिळतं. मग तरी देखील अद्यापपर्यंत यावरती तोडगा कधीपर्यंत निघणार आणि तोडगा निघण्यासाठी म्हणून तुम्ही कशा प्रकारचे प्रयत्न करताना दिसणार आहात? हे बघा, महायुती सरकारला या राज्यातल्या जनतेने थम्पिंग मेजॉरिटी दिलेली आहे. सरकारवरती विश्वास व्यक्त केलेला आहे. या राज्यातला जो मतदार आहे तो मुळात 50-75% हा शेतीवर अवलंबून आहे. बरोबर आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांनी विश्वास युतीच्या सरकारवर टाकलाय. त्यामुळे युती सरकारच त्यांना शाश्वत असं काम देईल असं माझी या ठिकाणी खात्री आहे, विश्वास. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये
युती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थैर्य आणि प्रगती या दोन्ही गोष्टीकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बरं, मात्र आता कांद्याचा पट्टा म्हणूनही हा भाग जो आपला सगळा तो ओळखला जाताना दिसतो. कांद्यावरती असलेलं निर्यात शुल्क यावरती आता लवकरात लवकर तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं का? कारण लोकसभेमध्ये या सर्व गोष्टींचा म्हणजे खास करून शेतकरी जो मतदार आहे त्याचा फटका बसल्याचं स्वतः अजितदादांनी देखील मान्य केलं होतं. या संदर्भातली शेतकऱ्यांना त्याने वेळोवेळी माफी देखील मागितलेली होती आणि आता करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. तर मग आता पुढे काय, म्हणजे कांद्याचा प्रश्न तुम्ही मार्गी लावणार आहात का? खरं आहे, मी या अगोदरच सांगितलं आपल्याला की शेतकऱ्यांची काही धोरणं ही केंद्राशी संलग्न आहेत. बरोबर. तसा हा जो काही मूल्य वाढलेलं आहे 20% हा हा. निर्यात मूल्य, त्यामध्ये शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. बरोबर. आणि निर्यात मूल्य कमी करण्याच्या संदर्भामध्ये नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी, नाशिक जिल्ह्यातल्याही दिलीपराव बनकर वगैरे या आमदारांनी तिथं परिस्थिती मांडलेली आहे की कांद्याचे भाव कसे कमी झाले, उत्पादन खर्च कसा वाढलेला आहे. त्यामुळे त्यावर चर्चा तर आमची भरपूर झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राशी बोललेले आहेत. मी सुद्धा लवकरात लवकर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन या निर्यात मूल्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे. बरोबर. पण एक महिना 15 दिवसामध्ये काही ना काहीतरी तोडगा निघेल. बरं, पण माणिकरावजी, महाराष्ट्रासारखं राज्य त्यामध्ये घेत असलेले तुम्ही निर्णय, त्या निर्णयांसाठी केंद्राचीही तितकीच मदत आवश्यक असते. बरोबर. केंद्र सरकारही सातत्यानं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अनेक वेळेला शेतकऱ्यांच्या विषयी कळवळीनं बोलताना दिसतात. केंद्रातले महत्वाचे निर्णय राज्यात राबवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कार्य करताना दिसाल आणि राज्यातील शेतकरी आणि केंद्र सरकारचे निर्णय याच्यातला दुवा तुम्ही कसे बनणार आहात? तेच तर मी आपल्याला सांगतो आहे की मी या सगळ्या गोष्टीचं ग्रॉस माहिती घेणार आहे आणि त्यामध्ये सुधारणा सुचवणार आहे. बर. त्या सुधारणा सुचवून त्यामध्ये त्याच्यामधून एक वेगवेगळ्या प्रकारचे धोरणात्मक निर्णय कसे घेता येतील या संदर्भामध्ये मी केंद्राला ती माहिती देणार आहे. आणि केंद्राची संमती मिळाल्यानंतर राज्याची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बसून त्यांच्यासमोरही हा प्रस्ताव ठेवणार आहे. कॅबिनेट समोर हा प्रस्ताव ठेवणार आहे. त्याला मान्यता मिळवणार आहे. गरज पडल्यास कायद्यात जर बदल करायचा असेल तर कायद्यातही बदल करण्यात येईल. त्यामुळे जे शक्य होईल ते सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. बरं, माणिकराव कोकाटेंचं नेतृत्व हे आता फक्त आपल्या जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेलं नसून पॅन महाराष्ट्राचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. अशा वेळेला स्वतः जे छगन भुजबळ आहेत त्यांनी देखील एक महत्वपूर्ण निर्णय आपण पुढल्या वर्षी म्हणजे नवीन वर्षामध्ये घेणार असल्याचं सांगितलेलं आहे. मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये भाजप प्रवेशासाठी रचलेलं हे नाट्य अशा प्रकारचा आरोप होतो. त्याकडे माणिकराव कोकाटे कसं पाहतात? नाही, मला असं वाटत नाही. अशा कधी भारतीय जनता पक्षाने असं नाट्य करण्याची गरज नाही. त्यांना वाटलं तर ते कधी कोणाला प्रवेश देऊ शकतात, नाही वाटलं तर नाही म्हणू शकतात. त्यांचा पक्ष एवढा मोठा आहे, त्यांना कोणाच्या पक्ष प्रवेशासाठी अशा प्रकारची एवढ्या अटकळी करण्याची आवश्यकता अजिबात आहे असं मला वाटत नाही. व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामुळे जर काही इकडे तिकडे होत असेल तर त्याच्यातून अर्थ काढणारे लोक अनेक आहेत. त्यामुळे तशा प्रकारचा अर्थ कोणी काढत असेल तर चुकीचं आहे असं माझं. बरं माणिकरावजी, मुंबईहून थेट आम्ही नाशिकपर्यंत येत असताना तुमचं अभिनंदन करणारे अनेक पोस्टर्स आम्ही पाहिले. मात्र त्या पोस्टर्सवरनं थेटपणे छगन भुजबळांचे फोटो नसल्याचंही काही ठिकाणी पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी आता फोटोज ऍड झाल्याचंही पाहायला मिळतंय. मात्र माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ एक राजकीय संबंध सोडला तर तुमचे कौटुंबिक संबंध किती आहे आणि त्यांच्या या वेगळ्या निर्णयामुळे किंवा त्यांच्या नाराजीमुळे या मैत्रीत किती फरक पडलाय? नाही, आमचे कौटुंबिक संबंध नाहीये. बरं. आणि राजकीय संबंध आमचे आहेत पक्षापुरते आणि आमच्यामध्ये मतभेदही आहेत. म्हणजे असं काही नाही, दुश्मनी वगैरे नाहीये, वैर नाही, मतभेद आहेत. मतभेद हे कामकाजावरचे मतभेद आहे. असं काही वैयक्तिक भुजबळांची माझी दुश्मनी आहे. त्या कामकाजाच्या संदर्भातल्या काही माझ्या तक्रारी आहेत त्यांच्या संदर्भात. पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा निवडणुकीमध्ये किंवा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका असते तेव्हा आम्ही ताकदीने पाठिंबा देतो. बरोबर. आतापर्यंत 20 वर्ष ते मंत्रिमंडळात राहिले. आमचा पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली वेगळा झाला. वेगळा झालेल्या पक्षानंतर आम्ही युतीमध्ये सामील झालो. सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळांना संधी मिळाली. मग आम्ही सगळे एक विचाराचे आमदार असताना आम्ही कुणीही तक्रार केलेली नाही. दादांनी घेतलेले निर्णय आम्ही मान्य केला. आम्हाला काय, आम्ही असं म्हटलं कुठे की बाबा त्यांचं वय झालं आहे किंवा मग आता त्यांना इतक्या दिवस संधी दिली आहे, बाकीच्यांना संधी मिळाली पाहिजे, थोडं आलटून पालटून घ्या, असं सुद्धा आम्ही बोललो नाही. बरोबर. तो पूर्ण अधिकार त्यांचा होता, पक्षाचा होता, पक्षाने त्यांनी तो अधिकार वापरला. आणि त्यानंतर त्या अगोदरही अनेक वेळा आता हे समीर भुजबळांना तिकीट दिलं राष्ट्रवादीमध्ये असताना. खासदार कोणी केलं? मीच केलं.
बरोबर. आमच्याकडे मतभेद आहे. 21,000 मताचं मताधिक्य मी माझ्या एकट्या सिन्नरमधून दिलं. मी तिथे नुसता तिरपाटोळा केला असं तरी समीर खासदार होऊ शकला तर आयुष्यभर. बर. त्यामुळे आमचे मतभेद तेवढ्यापुरते तेवढे आहेत. राजकारणाचे इतके टोकाचे मतभेद नाही आहेत. तर त्यांच्या मनामध्ये काही कोणी काही घालत असेल किंवा काही सांगत असेल किंवा त्यांचा काही वेगळा विचार असेल तर ते मला सांगता येणार नाही. बरोबर. पण मी स्ट्रेट वे मदत करणारा माणूस आहे. एकदा कमिटमेंट झाली, मी दादांचा स्वभाव माझ्या स्वभावामध्ये शब्द साम्य दिला. आहे की आम्ही कमिटेड पॉलिटिशियन आहोत. आम्ही एकदा शब्द दिला लोकांना, मग तो राजकीय असो, तो कौटुंबिक असो, सामाजिक असो किंवा एखाद्या कामाचा असो, ते पूर्ण करणार म्हणजे करणार. म्हणजे आम्ही जे बोलतो ते करतो, जे करतो तेच बोलतो. आमच्याकडे अशी दुटप्पीपणा नाही. बरोबर आहे. दुटप्पी भूमिका नसल्याचं दिसून येतं. मात्र अगदी काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्लीत झालेल्या काही गाठीभेटी आम्हाला पाहायला मिळाल्या. त्या निमित्ताने तुम्हाला वाटतं का पवार कुटुंबानं पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या देखील एकत्र यावं आणि त्यातूनच राष्ट्रवादीचं पुढचं भवितव्य घडवावं, यावरती तुम्हाला काय वाटतं, काय सुचवावं असं वाटतं? हा सर्वस्वी निर्णय दोन्ही पवारांचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं काही योग्य होणार नाही. निर्णय दोघांनी घेताना दोघेही वेगवेगळे होताना आमचा सल्ला विचारला का? आम्हाला दादा योग्य वाटला, आम्ही दादाची बाजू घेतली. पण साहेबांच्या विरोधात नाही. आम्ही साहेबांच्या विरोधात आम्ही एक शब्द सुद्धा बोललो नाही. आमची प्रचार सभा झाली नाही. साहेब आमच्या विरोधात बोलले नाही. तो राजकीय निर्णय होता, ती अपरिहार्यता होती. आणि मतदारसंघामध्ये ज्या लोकांना आपण कमिटमेंट केल्या आहे त्या कमिटमेंट जर फुलफिल करायच्या असतील तर यू मस्ट हॅव इन सत्ता, म्हणजे यू मंत्रिमंडळ पॉवरमध्ये. आणि मग पॉवरमध्ये जाण्यासाठी जर दादांनी नेतृत्व पुढाकार घेतला असेल तर दादांच्या पाठीमागे उभं राहणं आमचं काम. शेवटी आम्हाला उद्या मतदारसंघात निवडून यायचे. त्याचाच परिपाक म्हणून आज जवळपास 18,000 करोड रुपये माझ्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये दादांच्या मार्फत मला मिळाले. बरं. त्यात फडणवीस साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु एवढी मोठी रक्कम महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त माझ्याच वाट्याला आलेली आहे. बाकी दुसरं इतके मंत्री संत्री येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे त्यांनी मतदारसंघ एवढे पैसे दिले नसते. एवढ्या पैशाच्या मंजुऱ्या मला मिळाल्या आहेत. त्यामुळे हे का करू शकलो? मी सत्तेमध्ये गेलो म्हणूनच करू शकलो ना. बरोबर. त्यामुळे सत्तेमध्ये जाणं हे अपरिहार्य होतं. आम्ही त्याप्रमाणे गेलो आणि दादाची कामकाज करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे. त्यामुळे दादांसारखा नेता आम्हाला मिळाला आहे. वी आर हॅपी. आपलं जे नेतृत्व आहे किंवा आपण जो शब्द दिला तो तुम्ही पाळता. तुमच्या मतदारांनाही तुम्ही काही शब्द दिलेले असतील, नाशिककरांना शब्द दिलेले असतील. नाशिककरांसाठी पुढच्या काळामध्ये तुम्ही काय करणार? नाशिकचा कायापालट करण्यासाठी, नाशिककरांना सोयी सुविधा मिळवण्यासाठी आणखी कुठल्या गोष्टी तुम्ही करताना या पुढच्या काळात दिसाल? नाशिककरांना सोयी सुविधा देण्यासाठी अद्याप मी कुठल्याही प्रकारची कमिटमेंट केलेली नाही. बरं. मी माझ्या मतदारसंघामध्ये कमिटमेंट केलेली आहे निवडणुकीच्या निमित्ताने. ते मी करणारच आहे. तो काही विषय नाही. तर मी फुलफिल करेलच. नाशिकमध्ये मला काही करायचं असेल जोपर्यंत पालकत्वाची जबाबदारी माझ्याकडे येते तोपर्यंत मी नाशिकसाठी काही प्लॅन आपल्याला सांगू शकत नाही. किंवा मी प्लॅन सांगितले तर ते माझ्याकडे इम्प्लिमेंट होणं अवघड आहे. तर वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, वेगवेगळे मंत्री आहेत, जिल्ह्यात अजून 2 मंत्री आहेत. त्यामुळे सगळ्यांना विश्वास तर घ्यावाच लागणार आहे. बरोबर. उद्या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, उद्या जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत, उद्या पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या 4-6 महिन्यामध्ये सगळं होणारच आहे. त्यामुळे या सर्वांना बोलावं लागेल, यांच्या मिटिंग घ्यावी लागतील, यांच्या अपेक्षा विचारावं लागेल. कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या वार्डामध्ये काय अडचणी आहेत आणि त्या कशा दूर करता येतील या संदर्भात त्या खात्याच्या मंत्र्यांबरोबर बैठक घ्याव्या लागतील, त्या सेक्रेटरी बरोबर बैठक घ्याव्या लागतील. अनेक गोष्टी आहेत. मुंबईमध्ये मी दादांना काम करताना पाहिले. मुंबईमध्ये त्यांचा जो आवाका आहे काम करण्याचा तोही फार मोठा आहे. बरं, कायदे तज्ज्ञ तुम्ही आहात. कायदे तज्ज्ञ असल्यामुळे मला त्या दृष्टीने एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला शेतकरी पीक विमा किंवा शेती संदर्भातले कुठले निर्णय घेतो त्यावेळेला आपल्या शेतकऱ्यांनी किती सजगपणे हे निर्णय घेणं आवश्यक आहे. त्यांची जर कोणी फसवणूक करत असेल तर कायद्याचा धाक त्यांना किती बसायला हवा फसवणूक करणाऱ्यांना, आणि शेतकऱ्यांच्या बाजूने सांगणारे कायदे काही सांगू शकतात? नाही, आता मी इथे येण्यापूर्वी एक तासभर अगोदर माझी या शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या संदर्भात पोलिसांबरोबर मिटिंग होती. हो. आयजी आणि एसपी बरोबर मिटिंग होती. आणि द्राक्ष बागायतदार संघातल्या काही शेतकऱ्यांचे जवळपास 40-50 कोटी रुपये या ठिकाणी फसवणुकीत अडकलेले आहेत. हो. ते वसूल करण्यासंदर्भात मी त्यांच्यावर मिटिंग घेतली आणि त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं कायद्यामध्ये प्रचंड पळवाट आहे. यासाठी एक नवीन कायदा पणन मंत्री आपले जयकुमार रावळ साहेबांना बरोबर घेऊन एक नवीन कायदा आम्हाला या ठिकाणी शेतीच्या संरक्षणासाठी आणि शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी एक नवीन कायदा लॉन्च करावाचा आहे. पण तो कायदा लॉन्च करत असताना मग त्यामध्ये विमा पण पॉलिसी आहे,
त्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या शेती भावाचा प्रश्न आहे, त्यामुळे शेतकरी उत्पादन खर्चाचा प्रश्न आहे. शिवाय तो माल विकल्यानंतर व्यापारी जे लुटमार करतात त्या व्यापाऱ्यांवर कंट्रोल आणण्याचा प्रश्न आहे, किंवा मग त्या शेतकऱ्याला 100% पैशाची शाश्वती कशी मिळेल त्याचा एक प्रश्न आहे. हे सगळं एकत्रित कनेक्ट करून आणि थोडासा कायदा बनवावा लागेल. इट मे बी टेक 3 or 6 months, पण एकदम समावेशक असा एक कायदा नवीन आणण्याची माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी मला प्रधानमंत्र्यावर बोलावं लागेल, माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल, कॅबिनेटवर तो प्रस्ताव ठेवावा लागेल, त्याच्यावरती अभ्यास गट स्थापन करावा लागेल आणि या सगळ्या अभ्यास गटाचा तो पूर्ण डाटा घेऊन आणि केंद्र सरकारकडे काही गोष्टीमध्ये मला जावं लागेल. त्यामुळे याच्यामध्ये बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे, पण सुसूत्रता जी काही आहे कृषी खात्यामध्ये ती आणण्याची माझी इच्छा आहे. बरं, नक्कीच ही इच्छा पूर्ण हो अशा शुभेच्छा खरं तर. धन्यवाद. मात्र ज्या वेळेला तुम्ही मंत्रालयामध्ये जातात त्यावेळेला कृषी मंत्री यांचा थेट बांधाशी किंवा शेतकऱ्याच्या बांधावरचा संपर्क अनेक वेळेला तुटल्याचं दिसलेलं होतं. मात्र आत्ताचे जे आमचे महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना दिसतील का, आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या भागात दौऱ्यासंदर्भात तुमच्या डोक्यात काही? हे बघा, मी माझे आपण जर याच्या अगोदरची भाषणे ऐकली असतील, हो, त्या भाषणामध्ये मी नेहमी सांगतो माझा काम हे डोळ्याला दिसलं पाहिजे आणि हाताला लागलं पाहिजे. काम हे डोळ्याला दिसलं पाहिजे आणि हाताला लागलं पाहिजे. तोंडाने बोलणं आणि कानाने ऐकणं याच्यावर माझा विश्वास नाही. त्या बात. त्यामुळे मी तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून, किंवा आता नवीन सोशल मीडिया आलाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथे जाऊन सांगितलं ऑनलाईन फोन कर माझ्याशी, व्हिडिओ कॉल कर, व्हिडिओ कॉल कर, दाखव मला काय परिस्थिती आहे, किती नुकसान झालेलं आहे, मला बघू दे, कोणतं पीक आहे, काय अडचणी आहेत तुला. म्हणजे मला जर जाता नाही आलं तर, पण जाताना तर मी स्वतः जाऊन पाहणार आहे, स्वतः पाहणार, स्वतः व्हेरीफाय करणार आणि स्वतःच आदेश देणार. त्यामुळे तो काही इश्यू नाहीये. त्यामध्ये पारदर्शकता ही आणलीच जाईल, त्यामध्ये कमतरता नाही. आणि बांधावर शेतावर जाण्याची मला आवड आहे, सवय आहे आणि तो माझा छंद आहे, तो मी जोपासणार, तो काही विषय नाही. बरोबर आहे. महाराष्ट्रात एकंदरीत जे वातावरणीय बदल होत आहेत त्याचा फक्त महाराष्ट्रात नव्हे देशात आणि जगातही विचार केला जाताना दिसतो. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीला असलेली शेती आणि त्यासाठी एखादं नवं तंत्रज्ञान विकसित करावं या दृष्टीनं कृषी मंत्री पाऊल उचलतील का? मी सांगितलं की मी इथे केव्हीके लॅब सुरू करतोय नाशिकला. मला केव्हीके लॅब सुरू करायची आहे. त्या लॅबच्या रिपोर्टनुसारच व्यापाऱ्यांचे भाव ठरवायचे. त्या लॅबच्या रिपोर्टनुसारच अनेक शेतकऱ्यांना यात मार्गदर्शन करायचे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याच्यात बंधनात मला आणायचं आहे. नवनवीन तंत्रज्ञान कसं आणता येईल. इथे माझ्या मतदारसंघामध्ये मी आता एक कृषी महाविद्यालयाला जागा देतोय 60-70 एकर. त्यानंतर मी माझ्याकडे एक केंद्राचं पण कृषी संशोधन केंद्र आहे, त्यालाही बळकटी आणण्याचा माझा विचार आहे. नाशिकला कृषी विभागाची बरीच जागा आहे, तिथे आपल्याला कसं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता येईल, शेतकऱ्यांचे काय काय डिमांड्स आहेत ते सगळं मी आता एक एक कलेक्ट करतोय. कारण अजून मी कशातच गेलो नाही, मी अजून पोर्टफोलिओ सुद्धा ऍक्सेप्ट नाही केलेला. बरोबर. अद्याप मला एक कुठला पीए नाही, काही नाही, फक्त सत्कारामध्येच माझे दिवस चाललेले आहेत. तर सत्कार तरी किती दिवस करायचे? मी सांगतो लोकांना की आता सत्कार बस झाले, पुष्कळ झाले, आता कामाला लागलं पाहिजे. पण लोक ऐकत नाही. आता माझा मालेगावला सत्कार आहे, दादा भुसेचा आणि माझा जॉईंटली 1 वाजता आहे, इथं 2:30 वाजलेले आहेत. त्यामुळे आता हे सगळं आजच्या उद्या दिवस चालेल. परवापासून मी अकोला विद्यापीठामध्ये कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे आहेत आणि मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे. पण नेमकं काय झालं, परवा इथं नाशिकला केंद्रीय काही मंत्री येणार आहेत आणि गोयल साहेब आहेत वाणिज्य मंत्री, आणि तेही लोक येत आहेत. मग आमचे जे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष आहेत, कमिटी, त्यांनाही मी त्यांची हे करायला जोडायला सांगतो आणि मी त्यांची एक्सक्यूज घेऊन आणि अकोल्याला जाऊन कामाला सुरुवात करणार. बरोबर आहे. राज्यामध्ये तरुणाई जी आहे ती रोजगाराच्या संधी शोधताना दिसतात. मात्र कृषी विद्यापीठं जी आहेत त्या कृषी विद्यापीठांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल असावेत किंवा बदल सुचवावेत असं नव्या कृषी मंत्र्यांना वाटतं. हो, 100% बदल सुचले पाहिजे. आणि नुसतं बदल सुचून चालणार नाही. त्यांना नोकरीमध्ये जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे त्यांना शेतीमध्ये मिळाले पाहिजे. बरोबर. म्हणजे कृषी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी ॲज पर माय नॉलेज ते 70% 80% शेतकरीच असावेत असं माझं मत आहे. 10-20% लोक जे शेती नाही त्यांना त्या शिक्षणाची आवड असावी कदाचित म्हणून शिकत असतील, नाही असं नाही. पण शिक्षण झाल्यानंतर ते नोकरीसाठीच फिरावं आणि नोकरीच मिळावी यासाठी प्रयत्न करावे असं नाही. आणि या क्षेत्रामध्ये व्हॅकन्सीज खूप आहेत. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलांच्या व्हॅकन्सीज खूप आहेत. त्यामुळे मेरिटचं काम करणं, क्वालिटीचं काम करणं आणि त्यातून चांगला इन्कम मिळवणं हे एक प्रकारचा ताळमेळ जोपर्यंत बसता नाही तोपर्यंत या सगळ्या महाविद्यालयाला फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालना मिळणार नाही. मधल्या काळामध्ये जसं सिव्हिल इंजिनियर झाला म्हणजे
सरकारची नोकरी हमखास आहे. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात इंजिनिअरिंग कॉलेजचं पेव फुटलं. हो. आलं लक्षात. आता अनेक इंजिनिअरिंग कॉलेज ओस पडली आहेत. हम्म. पण हे का झालंय की त्या बाहेर निघालेल्या विद्यार्थ्यांना तेवढे जॉब उपलब्ध झाले नाही. जॉब कुठे होऊ शकतात? जॉब सिटी व्यवसायात उपलब्ध होऊ शकतात. साहजिक. त्यामुळे इथे कितीही महाविद्यालय केले, तयार केले झाले किंवा किंवा पदवी त्यांना घेतली. तंत्रज्ञान त्यांना मिळालं, तर त्या लोकांसाठी ऍब्सॉर्ब करण्यासाठी शेती हा मोठा विषय आहे. त्यामुळे तिथे त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, स्थैर्य मिळालं पाहिजे. मी ज्या पहिल्याच जॉबपासून म्हणतो की त्यांना स्थैर्य मिळालं पाहिजे आणि संरक्षण मिळालं पाहिजे, तर ती लोक नोकरी सोडून आणि स्वतःच्या शेतीमध्ये व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतील. बरोबर आहे. महिला शेतकऱ्यांची वाढती संख्या आपल्याला पाहायला मिळते. महिला हिरिरीनं पुढाकार घेत शेती या व्यवसायाकडे वळताना दिसतात. मात्र त्यांना तेवढं पाठबळ मिळावं यासाठी कृषी मंत्र्यांनी काम करावं अशी अनेक महिला शेतकऱ्यांची इच्छा आहे. अनेक विधवा महिला देखील शेती व्यवसायाकडे वळताना दिसतात, कारण त्यांच्या पतीनं कधीतरी आत्महत्या केलेली आहे, कुठेतरी शेतीमध्ये झालेलं नुकसान त्यामुळे परिणाम झालेला दिसतो. अशा कुटुंबियांसाठी किंवा महिलांसाठी देखील आपण विचार करणार. 100% विचार करणार आहे, महिलांसाठी विचार करणार. कारण ऍज पर माय ओपिनियन नाव डेज आत्ताच्या घडीमध्ये जवळपास महिला 80% काम करतात शेतीमध्ये. महिलाच काम करतात, पुरुष फार काम करत, पण महिला खूप काम करतात आणि महिलांचं नॉलेज चांगलं. पण महिलांचं प्रबोधन ज्या दृष्टीने व्हायला पाहिजे, व्हायला हवं होतं, त्यांचं अजून प्रबोधन त्या दृष्टीने होत नाही. त्यांना जर एखादी गोष्ट शिकवली की हे असं नाही असं काय, उदाहरणार्थ अनेक बचत गट आज काम करताय महाराष्ट्रामध्ये आणि शेतीच्या पूरक व्यवसायासाठी किंवा शेतीतून मिळालेल्या उत्पादनातून ते वेगवेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग करणं, वेगवेगळ्या प्रकारचं मार्केटिंग करणं, असं ते महिला खूप मोठ्या प्रमाणावर करताय महाराष्ट्रात. बरोबर. त्याला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे नंबर 1, आणि त्यांना त्यांच्यापर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचलं पाहिजे, त्यांना ते प्रबोधन करता आलं पाहिजे. मग त्यासाठी पण आपल्याला काहीतरी असा कार्यक्रम महाराष्ट्रात द्यावा लागेल. तो पण विचाराधीन आहे आमच्या, तो पण करणार होता. बरं, शेतीमालाविषयी एक जाता जाता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला करायचा आहे. शेतीमाल हा पेरिशेबल म्हणून ओळखला जातो, मात्र अनेक वेळेला त्याच्यासाठी असलेले वेअर हाऊसेस, गोडाऊन या ठिकाणी फक्त कधी कधी मालाची साठवणूक केली जाते आणि ती करणारे जे दलाल आहेत, जे पूर्वी म्हटलं जायचं की ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये असलेला जो मधला सगळा पट्टा आहे, ज्या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण होते, मात्र एंड युजरला किंवा उत्पादन करणाऱ्यांना ते सगळं मिळत नसल्याचं दिसतं. वेअर हाऊसेसची संख्या वाढवणं, मात्र त्यातही पारदर्शकता असणं, याकडे तुमचा किती कल असायला हवा? हे बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर अर्धा माल पेरिशेबल आहे आणि अर्धा माल नॉन पेरिशेबल. बरोबर. उदाहरणार्थ गहू आहे, कपास आहे, सोयाबीन आहे, धान्य आहे. तो काय तो महिना, 2 महिने, 4 महिने साठवू शकतो, टिकू शकतो. कांदा फार दिवस साठवता येत नाही, टोमॅटो साठवता येत नाही किंवा भाजीपाला साठवता येत नाही. त्यामुळं ती संख्या निम्मी असू शकण्याची शक्यता किंवा कमी जास्त प्रमाणात काही होऊ शकतो, तो काय भाग वेगळा आहे. परंतु प्री-कुलिंग आणि कोल्ड स्टोरेज या सगळ्या यंत्रणा आज महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये काही लोकांनी खाजगीकरणामधून उभ्या केलेल्या आहेत. बरोबर आहे. पण जे खाजगीकरणामध्ये काही लोक मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले, सरकारच्या बाबतीमध्ये यशस्वी होताना मला दिसत नाही. त्याच्यावर जबाबदारी फिक्स करावी लागेल आणि रिझल्ट ओरिएंटेड त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागेल. म्हणजे ज्यांना एकदा आपण सांगितलं की तू 50 रुपयाचा माल खरेदी केलाय ना, तो विषय नीट तुमच्या पगारासह मला त्यात कमीत कमी 100 रुपये तरी मिळाले पाहिजे. अशा प्रकारचा माल स्टोअर करा आणि अशा प्रकारचा माल बाहेर विका. शेतकऱ्यांना घेताना त्याला परवडला पाहिजे आणि तुम्हाला विकताना 2 पैसे मिळाले पाहिजे, जेणेकरून ते प्री-कुलिंग कोल्ड स्टोरेज मेंटेन होईल. तिथं असणारा काम स्टाफ आहे त्यांचा पण पगार आणि या सगळ्या मेंटेनच्या गोष्टी होतील. आता काय झालंय, मेंटेनन्सला कुठेच पैसे नाही आणि मग ते प्री-कुलिंग कोल्ड स्टोरेज घाण पडलेले, अस्वच्छता आहे, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी बंद आहेत. वास्ट विषय, हा खूप मोठा वास्ट विषय. पण याच्यातनं काहीतरी स्ट्रीमलाईन म्हणजे थोडस चाकुरीबद्ध काम आपल्याला उभं करावं लागेल, ते आपण करूया. सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर कृषी मंत्र्यांशी संपर्क करायचा असेल तर तो ते कसा करू शकता, कुठे भेटू शकता? कुठेही भेटू शकता आणि फोनच्या माध्यमातून कायम संपर्क करू शकतात. माझ्या मतदारसंघामध्ये आजपर्यंतचा माझा फंडा आहे की कोणत्याही वेड्या माणसाने जरी मला फोन केला तर मी रिडायल करून त्याला फोन करून विचारतो. अनेक वेळा धाब्यावर शेतकरी बसला असतो, मला म्हणतो काही दिवसाच फोन केला होता आणि कधी कधी म्हणतो नाही माझे बिल द्यायचं कमी, पैसे कमी, माझ्या तेवढे फोन पे पाठवून द्या. बरं, काही प्रश्न विचारत लोक. पण त्याच्यात काय होतं की अडाणी सामान्य कार्यकर्ते प्रेमापुटी हे सगळं करतात, परंतु चांगले चांगले कार्यकर्ते जे आहेत, जे रेप्युटेड आहेत, ते मला फोन करायला पण घाबरतात. ते साहेबांना कसं सांगायचं. त्यामुळे 2 वर्ग आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये कशी सुसूत्रता आणता येईल आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा स्टाफ नेमून त्यांच्या संपर्कात कसं राहता येईल मला सुद्धा, तो पण माझा विचार आहे. कारण मला आता
मला माहित नाही की महाराष्ट्रातून इतके फोन येतात 2 दिवसात मी फोन अटेंड करू शकतो. साहजिक आहे. त्यामुळे मला एकट्याला फोन अटेंड करते माहित नाही, पण मी फोनवरती 2-4 लोक ठेवणार आहे आणि प्रत्येकाची नोट लिहून घेणार आहे. जमलं तर त्यांना रिकॉन्टॅक्ट करणार आहे आणि त्याचे ज्युनियन प्रश्न असतील तर त्यांना बोलून घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात त्यांना बोलू. क्या बात आहे. तुमच्या या पुढच्या कार्यकाळासाठी लोकशाही मराठीची आमची संपूर्ण टीम, आमचे सगळे प्रेक्षक वर्ग आणि सर्व शेतकरी बांधवांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. तर वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्यासाठी देखील धन्यवाद. तर आजच्या क्रॉस फायर मध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांना थेटपणे उत्तरं देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आज आपण पाहिलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये आम्ही खाण्याचा आस्वाद तर घेणार आहोतच, मात्र तुर्तास आजच्या क्रॉस फायर मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.